नमस्कार. जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर डीबीटीच्या माध्यमातून ट्रॅक्टर ट्रॉलीसाठी 1,00,000 रुपयापर्यंत अनुदान दिले जाते. तर यासाठी ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा याची संपूर्ण अर्ज प्रक्रिया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. चला तर पाहूयात कशा प्रकारे तुम्ही महाडीबीटीच्या माध्यमातून ट्रॅक्टर ट्रॉलीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. त्यासाठी तुमच्याकडे मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉप असणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटरमध्ये कोणता एक ब्राउझर ओपन करायचे आणि ब्राउझर ओपन केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला सर्च करायचे महाडीबीटी. तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक दिली जाईल. तर वेबसाईटवर आल्यानंतर तुमची जी काही फार्मर आयडी असेल किंवा तुमचा आधार कार्ड क्रमांक असेल तर या दोन्हींपैकी एक टाकून त्यानंतर तुमचा जो काही ओटीपी आहे तो ओटीपी टाकायचे. ओटीपी टाकून झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे जे काही अर्ज भरण्याची प्रक्रिया आहे, अर्ज भरण्याचा फॉर्म आहे तो येईल. तर अर्ज भरण्याचा फॉर्म तुम्हाला अशा प्रकारे आणण्यासाठी तुम्हाला इथे डाव्या साईडला यायचे आणि इथे डाव्या साईडला आल्यावर इथे घटकासाठी अर्ज करा हा ऑप्शन आहे. या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे पेज दिसेल. अशा प्रकारे पेज आल्यानंतर तुम्हाला इथे 4-5 ऑप्शन दिसतील. कृषी यांत्रिकीकरण असेल, सिंचन साधने सुविधा असेल, बियाणे वितरण, प्रात्यक्षिक, फ्लेक्स घटक, औषधे आणि खते असेल, फलोत्पादन असेल, सौर कुंपण असेल किंवा प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास रॅड योजना असेल. तर असे खूप साऱ्या योजना इथे दाखविल्या जातात. यामध्ये आपल्याला ट्रॅक्टर ट्रॉलीसाठी अर्ज करायचे तर त्यासाठी आपल्याला इथे 1 नंबरचा ऑप्शन आहे कृषी यांत्रिकीकरण. तर या ऑप्शनवर इथे आल्यानंतर उजव्या साईडला पाहू शकता बाबी निवडा. तर बाबी निवडा या ऑप्शनवर क्लिक करायचे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला मुख्य घटक मध्ये कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य या ऑप्शनवर क्लिक करायचे. यानंतर इथे तपशीलवर आल्यानंतर इथे आपल्याला ट्रॅक्टर, पॉवर टिलर, चलित अवजारे हा ऑप्शन सिलेक्ट करायचे. हा ऑप्शन सिलेक्ट करून झाल्यानंतर इथे HP श्रेणी निवडा. तर तुमचे जे काही ट्रॅक्टर असेल किंवा पॉवर टिलर असेल त्याची जी काही HP श्रेणी असेल 20 पेक्षा जास्त ते 35 HP किंवा 20 HP पेक्षा कमी किंवा 35 HP पेक्षा जास्त असं कुठलं तुमचं जे काही वस्तू असेल तर ती तुम्हाला इथे सिलेक्ट करायची. आपण एक्झाम्पल म्हणून 20 ते 35 HP मध्ये घेऊयात. तुमचं जे काही HP असेल ते तुम्ही निवडू शकता. त्याच्यानंतर इथे यंत्रसामग्री, अवजारे, उपकरणे तर यावर निवडावर क्लिक करायचे आणि यानंतर इथे स्क्रोल करायचे. तुम्हाला स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे शेवटचा ऑप्शन असेल वाहतूक साधने. वाहतूक साधने ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे मशीनचा प्रकार. तर मशीनच्या प्रकारामध्ये खूप सारे ऑप्शन आहेत. ट्रॅक्टर साठी नॅरो रियर रिमची एक जोड, ट्रेलर ट्रॉली क्षमता 3 टन पर्यंत, ट्रेलर ट्रॉली 5 टन क्षमतेपर्यंत, रेक लहान क्षमता, स्ट्रॉ लोडर. तर यामध्ये तुम्हाला ट्रॉली घ्यायचे ट्रेलर साठी असेल त्याला ट्रेलर आणि ट्रॉली एकच आहे दोन्ही. तर यामध्ये तुम्हाला ट्रॉली घ्यायची तर तुम्हाला जी काही ट्रॉली आहे ती ट्रॉली 3 टनापर्यंत घ्यायची आहे की 5 टनापर्यंत घ्यायची आहे. तर तुम्हाला 3 टनापर्यंत घ्यायचे असेल तर हा ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता 3 टनापर्यंतचा. आणि जर 5 टनापर्यंतचा ऑप्शन पाहिजे असेल तर 5 टनापर्यंतचा तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करू शकता. तर आपण एक्झाम्पल म्हणून 3 टनापर्यंतचा ऑप्शन घेऊया. त्याच्यानंतर इथे खाली आल्यानंतर मी पूर्व सहमतीशिवाय कृषी यंत्र अवजारांची खरेदी करणार नाही. पूर्व सहमतीशिवाय खरेदी केल्यास मी अनुदानास पात्र असणार नाही याची मला जाणीव आहे. तुम्ही ज्यावेळेस डॉक्युमेंट्स अपलोड करता तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी सांगतात. त्याच्यानंतर तुम्हाला एक सहमती आहे. अपलोड झाल्यानंतर तुमचा फॉर्म पुन्हा अप्रूव्ह होतो आणि अप्रूव्ह झाल्यानंतर तुमची एक सहमती आहे ती सहमती यावर डाउनलोड होते
आणि ती सहमती डाउनलोड करण्यासाठी येते, ती सहमती डाउनलोड करायची आहे तुम्हाला. तर त्यावर तुम्हाला किती अनुदान भेटणार, कशा प्रकारे भेटणार आहे, तुम्हाला बिल कशा प्रकारे अपलोड करायची याची संपूर्ण माहिती सहमती पत्रावर दिलेली असते. ज्यावेळेस तुम्हाला सहमती पत्र मिळते त्याच वेळेस तुम्हाला जी काही वस्तू आहे ती वस्तू तुम्हाला खरेदी करायची आहे. जर याच्या अगोदर सहमती घेण्या अगोदर जर तुम्ही खरेदी केली तर तुम्हाला ती वस्तू मिळणार नाही, म्हणजे त्या वस्तूचं अनुदान आहे ते मिळणार नाहीये. तर या ऑप्शनवर तुम्हाला या टिकवर क्लिक करायचे. ठीक आहे, टिक करून झाल्यानंतर तुम्हाला 2 नंबरचे ऑप्शन आहे, माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या माझ्या मालकीचा ट्रॅक्टर पॉवर टिलर आहे. तुमच्याकडे किंवा तुमच्या घरामधील कोणाकडे ट्रॅक्टर असेल किंवा पॉवर टिलर असेल त्यासाठी तुम्हाला इथे या टिकवर क्लिक करायचे, म्हणजे तुमच्याकडे घरातील असेल किंवा तुमचा असेल मालकीचा तर तुमचा ट्रॅक्टर आहे या ऑप्शनवर क्लिक करायचे. त्याच्यानंतर इथे जतन करा या ऑप्शनवर क्लिक करायचे. जर तुम्हाला माहिती पुन्हा भरायची असेल तर वरील भरलेली माहिती पुसा यावर क्लिक करू शकता, किंवा यानंतर तुम्हाला अजून मेनू ऑप्शनवर जायचं असेल तर इथे मेनू ऑप्शनवर जाऊ शकता. त्यानंतर इथे जतन करा या ऑप्शनवर क्लिक करा. त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे येस या बटनावर क्लिक करायचे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुम्ही जी काही माहिती भरलेली आहे ती माहिती भरलेली इथे दिसून येईल, किंवा इथे डिलीट म्हणून ऑप्शन आहे, माहिती डिलीट करायची असेल तर माहिती डिलीट करू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे डाव्या साईडला यायचे आणि डाव्या साईडला आल्यानंतर इथे पुन्हा इथे घटकासाठी अर्ज करा या ऑप्शनवर क्लिक करायचे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अर्ज सादर करा या ऑप्शनवर क्लिक करायचे. यावर क्लिक केल्यानंतर ओके ऑप्शनवर क्लिक करायचे. त्यानंतर इथे पॉवर क्लिक करायचे. पॉवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे योजनेअंतर्गत ज्या बाबींसाठी आपली निवड होईल त्या योजनेच्या सर्व अटी शर्ती मार्गदर्शक सूचना लागू राहतील या टिकवर क्लिक करायचे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अर्ज सादर करा या ऑप्शनवर क्लिक करायचे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचा अर्ज आहे तो यशस्वीरित्या सबमिट झाला, पुढच्या डेस्कवर पाठवला असा एक मेसेज येईल. त्यानंतर तुम्हाला काही दिवसामध्ये तुमचा अर्ज अप्रूव्ह झालेला आहे असा मेसेज येईल, व तुम्हाला इथे तुम्ही डीबीटीच्या साईटवर येऊन जो काही अर्ज आहे तो अर्ज स्थिती आहे ती तपासू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही ट्रॅक्टर चालित ट्रॉलीसाठी ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा याचे संपूर्ण अपडेट, संपूर्ण माहिती तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली असेल. तर अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. बेल आयकॉन प्रेस केल्याने महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे लगेच मिळत राहतील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.